विठाला विठ्ठल निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून हे वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून वास अनेकांचे समचरण सरोजम सांद्रनीला मुदाबम जगननिहीत पाणी मंडलम मंडलाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव लहासं विठ्ठलं चिंतया हे पांडुरंगा करू हे
जय त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुका जयांचे गावी केला वास तयासी नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं मोज तेजस प्रदेशम विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणाकरा तुमचा अनुग्रह लाधलो करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावनावर जगावरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी न तातो न माता न बंधुर्न धाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अभी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचितं शरण्यं वृद्यार्तिहं प्रणतपाल्भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून हे वास अनेकांचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरी मान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भगवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्या अवधूत तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणार जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवलय सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवलय पत्नीने आपल्या पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवलय नवल याच्यात
कट्टर वैर्याने सुद्धा म्हणावं, वैरी असलं म्हणून काय झालं, तो देवाचा अवतार आहे, तो देव माणूस आहे, असं ज्यांचं व्यक्तिमत्व. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी, ज्यांची कीर्ती चराचरी. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे खऱ्या भक्ताची ओळख करून देतात. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वार्षिक नियमाप्रमाणे आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 24 आहे, 2 तर पूर्ण झाले. या 2 तपाच्या पूर्तीनिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ रोटी अर्थातच या पवित्र स्थानावर श्री रोटमलनाथ व विठ्ठल मंदिर या ठिकाणी संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 24व्या वर्षातील अखंड हरिनाम सोहळा सर्वजण आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. वेळ देऊन मोठ्या श्रद्धेने भावनेने आपण सर्वजण हे कार्य करत आहात. समस्त ग्रामस्थ मंडळ रोटी दृष्ट लागायसारखा परमार्थ आपण करत आहात. खूप गोड निवेदन केलंय. इथं आल्यानंतर एक आगळं वेगळं चैतन्य या वातावरणामध्ये दिसत आहे. याचाच अर्थ आपण मोठ्या श्रद्धेने भावनेने मोठ्या भक्तीने आपण हे कार्य करत आहात. श्रद्धेशिवाय भावनेशिवाय भक्तीशिवाय एवढं चैतन्य निर्माण होत नाही. विठ्ठला सुंदर नियोजन केलेले आहे. कार्यकर्त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज 4थ्या दिवसाची कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या कार्यामध्ये सहभाग दिलाय ना, गोड निवेदन केले, खूप गोड निवेदन केलंय. आपणा सर्वांना धन्यवाद. सगळीच मंडळी, विनेकरी बाबा, चौबदार आमचे नाना महाराज, पुरुष मंडळी, लाडक्या बहिणीने तर जागा ठेवली नाही बसल्यास. किती ओ मोठी संख्या आहे. फार माग पर्यंत बसायला जायला नका पाहू, माग बसल्यास. वऱ्हाडीने कैशा बैसल्या दाटुनी, खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. एकदा महिला मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. निवेदन आपल्या सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन. अगदी थोडा वेळ मी बोलणार आहे. 9 वाजता मी थांबेल. सर्व अंगाचे कान करून ऐकायचे. विठ्ठला विठ्ठला
शेवटी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आपण भाग्यवान आहे. तोही भारत देशामध्ये मिळाला आहे. मी सांगत असतो भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. ऐका ना, इंग्लंड देश हा लोखंड आणि कोळशासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिका देश डॉलरसाठी प्रसिद्ध आहे. इटली देश शिल्पकलांसाठी प्रसिद्ध आहे. पण माझा भारत देश साधू संत देवदेवता आणि पवित्र संस्कृती वैष्णवांचा धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश भारतासारखा देश नाहीये, महाराष्ट्रासारखं राज्य नाहीये, पंढरपूर सारखं तीर्थ नाहीये, पांडुरंगासारखं दैवत नाहीये, ज्ञानोबा तुकोबारासारखे संत नाहीये, वारकरी संप्रदायासारखा पंत नाहीये, रामकृष्णारी सारखा महामंत्र नाहीये, रामासारखं आचरण नाहीये, कृष्णासारखं चातुर्य नाहीये, महादेवासारखी विरक्ती नाहीये, भरतासारखा भाऊ नाहीये, उर्मिलेसारखी जाऊ नाहीये, कर्णासारखा दानी नाहीये, मानवी शरीरासारखं शरीर नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा पुन्हा या जगात होणे नाहीये. राजा पुन्हा या जगात होणे नाहीये. अशा महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान आहे बाबा. पण हा जन्म रोबाब करण्यासाठी मिळाला नाही. हा जन्म भांडणं करायसाठी मिळाला नाही. हा जन्म कुणावर हसण्यासाठी मिळाला नाही. हा जन्म कुणावर जाळण्यासाठी मिळाला नाही. जन्म मिळाला देवाचं भजन करण्यासाठी. देवाचं भजन करण्यासाठी. देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा भादिकेचा. त्याच्या भजनासाठी हा नरदेह मिळालाय. खूप दुःख भोगत आलं. अरे त्याचे चिंतन केल्यावर त्याच्या चिंतनात इतकी ताकद आहे. तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्पेला संताटा तयाच्या चिंतने निर्पेला संताटा तयाच्या चिंतने निर्पेला संताटा तयाच्या चिंतने निर्पेला संकट तयाच्या चिंतने निर्पेला संकट तयाच्या चिंतने निर्पेला संकट तयाच्या चिंतने निर्पेला संकट तराल दुर्गत भवसिंधू तराल दुर्गत भवसिंधू तयाच्या चिंतने निर्पेला संकट तयाच्या चिंतने निर्पेला संकट तराल दुर्गत भवसिंधू तराल निरसून जात. त्याच्या पुढचा शब्द ऐका. तराल दुर्घट भवसिंधू. खूप दुःख भोगत आलो बाबा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मे जठरे जैनम यह संसारे कुलदस्तारे कृपया पारे हरे मुरारे. किती दिवस टाइमपास करायचा याच्यासाठी नरदेह नाही मिळाला बाबा.
फाटा झाला, कुणी कशाच्या माग, कुणी कशाच्या माग. पण ऐका ना, एकदाच हा नरदेह मिळाला, का भांडणात घालवायचा, का वाद करण्यात घालवायचा, का फक्त पैशाच्या मागे घालवायचा. वरती गेल्यावर सगळ्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. जन्माला येताना कुणी काही घेऊन आलं नाही, जाताना कुणी काही घेऊन जाणार नाही. अनमोल किमतीचा नरदेह बाबा. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला नरदेह लाभला, नरदेह लाभला. योगायोगाने मिळाला हो. हा भांडण्यासाठी आपणच आपल्या माणसाशी वाटतो. आपण म्हणतो त्याने माझं असं केलंय, आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार, मेल्यावर मात्र आवर्जून जातो पायाला. पण तुम्ही आलाय हे कळायला तो जिवंत नसतो. कोणत्या गोष्टीसाठी भांडायचं, का कुणावर हसायचं, का कुणावर जळायचं. ऐका ना, माझं कीर्तन हे समाज प्रबोधन असतं बाबांना. माणसं पैशाची झाली बाबांना. आता फक्त प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहू लागला. लक्ष देऊन ऐका. पूर्वीची माणसं भावनिक होती. नातं जपायसाठी कोणत्याही थराला जायची हो, पण नातं जपायची. आताची माणसं स्वार्थी झाली हो, हे मान्य करावं लागल. लक्ष देऊन ऐका. पूर्वीची माणसं भावनिक होती, नातं जपण्यासाठी कोणत्याही थराला जायची, पण नातं जपायची हो. त्यानंतरची लोक प्रॅक्टिकल झाली, नाती जोडू लागली, पण जोडलेल्या नात्यामध्ये फायदा पाहू लागली. पण आताची लोक लय हुशार, आताची लोक प्रोफेशनल झाली बाबांनो. फायदा असेल तरच नातं जोडतात, फायदा असेल तरच नातं जोडतात. आणि अशा स्वार्थ साधण्यासाठी कोणताही माणूस कोणत्याही थराला जातो. माणूस की राहिली नाही हो पूर्वीच्या काळामध्ये. ऐका ना, पूर्वी माणूस आजारी पडला किंवा कुणाला साप चावला, तालुक्याच्या ठिकाणी दवाखाने असायचे. साप चावलेल्या माणसाला बैलगाडीमध्ये टाकलं जायचं. सगळा गाव त्या बैलगाडीच्या पाठीमागे चालायचा. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा असायच्या. देवा, हवं तर आमचं आयुष्य दे रे त्याला, पण आमचा माणूस जगला पाहिजे. माणसं माणसासाठी जगावं म्हणून अपेक्षा करत होती. आता काळ बदलला बाबांनो. रस्त्याने चालताना रक्ताचा पाठ व्हायला तरी आपण त्या भानगडीमध्ये पडायला नको, म्हणून माणसं पुढे निघून जाता. काळ बदलला बाबांनो. गुंठा गुंठा जमीन करून आज पैसा आला खिशा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक प्लेट मातीचा वास सोंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, उद्या रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जातो. अरे हाच गळ्यातला हार, हाच खिशातला पैसा. एक दिवस गळ्याचा फास होतो, एक दिवस गळ्याचा फास होतो. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण. अरे कधी कधी बापाचा अंगठा मिळावा म्हणून आपल्याही आईचं कुंकू पुसतो आपण, आपल्याच आईचं कुंकू पुसतो आपण. परवा परवा लातूरची गोष्ट हो. आई वडिलांनी फ्लॅट नावावर करून नाही दिला म्हणून नारळाच्या पाण्यामध्ये उंदीर मारायचं औषध टाकलं आणि ते आपल्या मायबापाला प्यायला दिलं. अशीही मुलं या जगामध्ये आहे. अशा जगामध्ये आपण जगतोय बाबांनो. किती दिवस टाइमपास. पैशाला किंमत आली, जमिनीला किंमत आली, नात्यांचं जाणीव राहिले नाही. भक्ती करणं तर लांबचा विषय. आज भाव भावात नाहीये. इस जमाने में कले जात हिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंस के पिला देते हैं लोग. काय आपले आपल्या
नात्याशी आपण भांडतो. काय कोण वरती घेऊन जाणार आहे हो? आणि काय कोण घेऊन आले? अहो जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरे ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात, आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात, मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. काय आपलं कुणी लोबाडलंय म्हणून बांधायचं, काय आपलं हरवलंय म्हणून रडायचं, का कुणाची निंदा करायची? आपल्याच भावाशी आपण नातं तोडतो, आपल्याच बहिणीशी आपण बैमान होतो थोड्याशा स्वार्थासाठी हो. पण ऐका बाबांनो, माझं कीर्तन हे समाज प्रबोधनपर आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आपल्या माणसाशी कधी वैर करू नका, आपल्या भावाशी कधी वैर करू नका. मी सांगत असतो एक उदाहरण. ज्या घरामध्ये दोन भावांचा आणि दोन जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो, त्या घरात सुख कायमचं नांदतं, त्या घरात सुख कायमचं नांदतं. का वाद करायचं? शेवटी भाऊच भावाच्या कामाला येतो, आपलीच माणसं आपल्या कामाला येत असतात. दोघं सख्खे भाऊ होते, एक मोठा एक बारका. लग्न होईपर्यंत चांगले राहिले. लग्न झालं, भांडणं व्हायला सुरुवात झाली. एक दिवस वाटणीपर्यंत गेली. वाटणी झाली, थोड्याशा बांधावरून भावा भावात भांडणं, अनामारी. बारक्या भावाने ठरवलं, मोठा भाऊ खोटा आहे, लबाड आहे, नाही बोलायचं त्याच्याशी. 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 15-20 वर्ष गेले, नाही हो बोलला. ऐका बाबांनो, नाही बोलला. 20 वर्षांनी प्रसंग असा आला, बारक्या भावाचा पोरगा आजारी पडला. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं मुलाच्या हृदयाला खूप मोठं होल आहे, पोरग जगणार नाही, त्यासाठी ऑपरेशन करावं लागेल, 5 लाख रुपये लागतील. बारका भाऊ बाहेर आला, सगळ्यांना फोन लावतोय, याला फोन लावतोय, त्याला फोन लावतोय, कोणी फोन उचलले नाही. अनेकांनी अनेक कारणं सांगितली. हेच मोठ्या भावाला कळालं, माझ्या भावाचं पोरग दवाखान्यात. डॉक्टर म्हणताय तो मरणार आहे. डोळ्यात पाणी आलं, त्याला कुणी पैसे देत नाही, 5 लाख रुपये ऑपरेशनला लागतात. अरे नसल बोलत माझा भाऊ माझ्याशी. त्या बारक्या लेकरांनी काय केलंय, त्याचा प्राण जाईल. मोठ्या भावाने काय करावं? सावकार गाठला, आपली टोपी सावकाराच्या पायावर ठेवली. सावकार जीवनात कधीच कोणाच्या पुढे हात पसरला नाही, पण आज एक गोष्ट मागतोय सावकार, माझ्या भावाचं पोरग आजारी आहे, दवाखान्यामध्ये नेलंय. 20 वर्ष झालं माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही. डॉक्टर म्हणताय त्याच्या हृदयाला मोठं ओले, पोराचं ऑपरेशन नाही झालं तर उद्या त्याच्या चितेला अग्नी द्यावा लागेल. 5 लाख रुपये पाहिजे तो सरकार. माय बाप द्या, व्याजासहित परत देईल. 5 लाख रुपये घेतले, दवाखान्यामध्ये डॉक्टरांना दिले. डॉक्टर साहेब ऑपरेशन चालू करा, पोरग जगलं पाहिजे. मी पैसे दिल्यात म्हणून सांगू नका. भावाने पैसे दिले, भाऊ निघून गेला. बारका भाऊ आला, ऑपरेशन चालू दिसतंय. ओ डॉक्टर साहेब कसं ऑपरेशन चालू केलं? पैसे तर कोणीच दिले नाही हो, खूप जणांना मागितले. डॉक्टरने सांगितलं, आला होता बाबा एक देव माणूस, त्याने तुझा मुलगा जगावा म्हणून 5 लाख रुपये दिले रे बाबा. तो विचारतोय बारका भाऊ, सांगा ना डॉक्टर साहेब कोण होता तो देव माणूस? सांगा ना हो, सांगा ना हो, कोण होता देव माणूस? सांगा ना, सांगा ना. नाही रे बाबा, नाव नाही सांगायला लावलं. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला डॉक्टर साहेब, सांगा ना कोण होता तो देव माणूस? सगळ्यांना पैसे मागितले, कोणी द्यायला तयार झालं नाही, पण न मागता पैसे देणारा असा कोण आहे? सांगा ना. जा दवाखान्याच्या बाहेर जो टोपी घालून उभा आहे ना, तोच देव माणूस आला होता. त्यांनी तुझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे दिले. कोण असेल हा देव माणूस? कोण असेल हा देव माणूस? कोण असेल हा देव माणूस? जाऊन पाहिलं तर एकाच माईच्या पोटी जन्माला आलेला रक्ताचा सक्का भाऊच निघाला, रक्ताचा भाऊच निघाला. आपलीच माणसं शेवटी कामाला येत आहे. मस्तक डोक्यावर, मस्तक चरणावर ठेवलं. दादा चुकलं माझं, 20 वर्ष भेटेल त्याला सांगितलं माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे, पण आज कळालं संकट आल्यावर शेवटी आपलीच आपल्या कामाला येत आहे, आपलीच आपल्या कामाला येतात. म्हणून आपल्या माणसाशी कधी वैर करू नका. काय कोण वरती घेऊन गेले? जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी गोडी माडी. हो महिला मंडळ, तुमची संख्या लय मोठी आहे.
तुम्हाला जाता जाता एक सल्ला देतो, कधी आपल्या भावाच्या वाट्यामध्ये हिस्सा टाकू नका. प्रेमाने मिळेल ते घ्या, कुणाला राग येईल पण राग येऊन देऊ नका. भाव देतच असतो, आता त्याला सही पाहिजे असते, काहीतरी प्रेमाने मिळेल ना ते आनंदाने घ्या, पण भांडून तळतळाटाने काय घेऊ नका हो. नातं तोडून काय काय त्याचं सुख मिळत नसतं, ना आपल्या संसाराला ना आपल्या पोराबाळांना. आपल्या भावाशी नातं तोडून काही करू नका. बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा नावाचा तालुका, अंडेरा नावाचं गाव, तिथं रमेश नागरे नावाचा एक भाऊ होता. पोटाचा विकार सुरू झाला, डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं तू जगू शकत नाहीये, तुझं लिव्हर खराब झालंय, यकृत खराब झाले, तुला कोणीतरी यकृत दिलं पाहिजे तरच तू जगशील. 4 भाऊ होते, 4 भावाची एकुलती एक बहीण दुर्गा नावाची. 4 भावांचं रक्तगट मॅच व्हायना, त्या दुर्गा नावाच्या बहिणीचं रक्तगट मॅच झालं. क्षणात तिने निर्णय घेतला, अरे माझा भाऊ मरत असेल तर मी जगून काय फायदा आहे. तिने आपलं थोडंसं यकृत आपल्या भावाला द्यायचं ठरवलं. आपल्या शरीराचं 30% यकृत आपल्या मरणाऱ्या भावाला दिलं. भावाचा प्राण वाचला. पण भाऊ बीजेच्या दुसऱ्याच दिवशी त्या दुर्गा नावाच्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला, या जगाचा निरोप घेतला. मला हे सांगायचंय, आपल्या हिश्श्यासाठी वाट्यासाठी भावाला कोर्टात खेचणारी बहीण कुठं, आणि आपला भाऊ वाचावा म्हणून आपल्या शरीराचा पार्ट देणारी बहीण कुठं. कोणत्या यादीमध्ये तुम्हाला नंबर लावायचा आहे तुमचं तुम्हीच ठरवा. परत परत हे जीवन नाही, यातलं काही वरती नेता येत नाही, पक्क डोक्यात ठेवायचं. जे चांगलं कर्म करल तेच वरती येतं. कर्माने गोगच्छति जीव एका. केलेली भक्ती तुमच्या बरोबर येते, केलेला परमार्थ तुमच्या बरोबर येतो. पण परमार्थ करावा, भक्ती करावी. विठाला विठाला. पुढे येऊन बसा, मागं बसायला जागा नाही. गर्दी करू नका, मागं गर्दी करू नका. पुढे या. बसा, बसा. पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. बोला कुंडली गवळदार परमार्थ करण्यासाठी अनर्देह मिळालेला आहे. प्रपंच कितीही करा, प्रपंचातलं काही कामाला येत नाही. श्वास संपला, सगळं इथं सोडून जावं लागतं. तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा. प्रपंचातलं काही कामाला येत नाही, कितीही करा. करुणी जतन कोणा आले कामाधन. रावणाकडे काय कमी ती संपत्ती होती का? सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुकावने जाती संपदा केवडी, तुकावने जाती संपदा केवडी, तुकावने जाती संपदा केवडी, तुकावने जाती संपदा केवडी. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. प्रपंचातलं काही वरती येत नाही, केलेला परमार्थ मात्र वाया जात नाही. करा हरिभक्ती, येईल परलोकी कामा.
सोडविल यमापासून या. म्हणून प्रपंचातलं काही कामाला येत नाही, परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो आज संकीर्तनाला येऊन बस तरी फायदा, वाया काय जात नाही. लक्ष देत नाही. एक शेडजी होता, शेडजी करोडपती शेडजी, जमीन जायदाद, इस्टेट, गाडी, बंगला सगळं. पत्नीने गावचा सप्ताह चाललेला त्यांचा, आपला कसा 24 सप्ताह चालला. पत्नीने सांगितलं, मालक किती मोठा सप्ताह चाललाय आपला, 24 वर्ष झाली आपल्या सप्त्याला, जा की ओ मालक. परमार्थातलं काही वाया जात नाही. मी परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय. जाना कीर्तनाला, सगळा गाव कीर्तनाला येतोय, तुम्ही घरी बसलाय. देवाने आपल्याला काय कमी केलंय, जा ना. शेठजी म्हणला, कधी कीर्तनाला गेलो नाही, कधी भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज मी जात. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. शेठजी निघाला, पांढरे कपडे घालून, टार्चचे कपडे घालून. कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते. या, बस, या, बस. 5-6 कार्यकर्ते गेटवर होते. 5-6 कार्यकर्त्यांनी पाहिलं, अरे एवढी पांढरी टार्चचे कपडे घालून कोण आले. दुसरा म्हणला, शेठजी सारखा दिसतोय. तिसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही. चौथ्याने जरा बारकाईने पाहिजे. सगळे कार्यकर्ते पळत गेले. शेठजी या या लहान लहान मागो पुढे बसावं, लहान कीर्तन करायच्या पुढेच बसावं. बसा 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 म्हणले. शेठजी महाराज आले. रामकृष्ण हरी सुरू केलं. रामकृष्ण हरी सुरू केल्या केल्या कधीच कीर्तन नाही ऐकल्यामुळे, भजन नाही ऐकल्यामुळे झोपला ना शेठजी. झोपलाच नाही, घोरायला लागला. आता कोणाची हिंमत होती वाघाच्या जबड्यात हात घालायची. लोक म्हणले झोपू द्या, अपमान होईल आणि ते आपल्यावर नको झोप झोप. महाराज म्हणले घोरू द्या. कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली. शेठजी मंडपात झोपले. सगळी लोक घरी निघून गेली. मंडपात फक्त विने पाऱ्याला असतात, हे वेगळे ते पाऱ्याला असतात, ते विने फक्त तो विने पारे त्याला पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आणि तो झोपला, गोरवतो. पारेकऱ्याने आवाज कोणी नाही उठवला, पण मी हिंमत करणार. पारेकऱ्या कडक होते, आवाज दिला, शेठजी उडा उडा मोठा म्हणल्यावर मग शेठजी उठलाय. पाहतोय तो मंडपात माणूस माणसं संपलं कीर्तन. शेठजी तुम्ही गार झोपलाय काय रे बाबा. घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप लागला. आता विनेकरी म्हणला, काय बोलू याला. विनेकरी रागाने म्हणला, हा जा म्हणल्यानंतर शेठजी घरी आला. शेठजीची बायको झोपली नव्हती. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला लागली होती. विचारायला लक्ष देऊ. शेठजी आलेल्या पत्नीने सांगितलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनात काय ऐकलं. काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गार झोप. मालक पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि तेही तिथे जाऊन झोपलात का हो. पण असं कसं होईल, 2 तासाचं कीर्तन 2 तास तुम्ही झोपणार आहे का. काहीतरी ऐकलंच असल. शेठजीने सांगितलं, गेलो बसलो, जी गार झोप लागली. कीर्तन झाल्यावर 15 मिनिटांनी थोडा वेळ विनेकऱ्याने उठवलं. बरोबर ऐका मालक, परमार्थातलं काही वाया जात नाही हो. काहीतरी ते ऐकलं असेल, एखादा मंत्र, एखादा शब्द महाराजांचा. हे बघ तुम्हाला काहीच आठवत नाहीये, तुम्हाला विचारू. मी गेले गेले झोपलो. कीर्तन झाल्यावर 15 मिनिटांनी मला विनेकऱ्याने उठवलं. मी उठून डायरेक्ट घरी आले. मालक असं नका हो बोलू, काहीतरी ऐकलं असेल, पहिल्यांदा गेलाय म्हणून जागले हो. तुम्हाला विचारण्यासाठी सांगा ना हो मालक.
काहीतरी एखादा शब्द मला काहीच आठवत नाही. हा मला एवढं आठवतंय, मी गेले कार्यकर्ते मला म्हणले या या या. मला पुढे नेऊन मला म्हणले बसा. जाताना विनय करी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात. कोणते कोणते? या बसा जा. महिला मंडळ कोणते कोणते? वा काय महिला मंडळ आहे आपल्या. पत्नीला तेवढं का होईना कौतुक वाटलं. पत्नी म्हणली माय 3 का होईना शब्द घेऊन आलाय, या 3 शब्दाचा जप करा, परमार्थातलं काही वाया जात नाही. शेठजी करोडपती होता पण बायकोच्या ऐकण्यातला होता. ठीक आहे म्हणलं करतो जप. हातरुणाव पडला. आता घरी कुठं झोप लागती या कीर्तनात फुल झोप झाली. बसला मंत्र म्हणत आपला बसा जा बस बस जा. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत मंत्र चालू होता. बसा जा. 2 वाजता प्रसंग असा घडला. शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या शेठजीचं तिकडे चालूच होतं. चोर म्हणले आलेलं पाहिलं का? खाली बसा खाली बसा. सगळे चोर खाली बसले. शेठजी म्हणला बसा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय बसलेलं पाहिलंय आता काय करणार आहे? पळा 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 पळा. चोर पळाली. तसंच शेठजीने 3रा शब्द म्हणला जा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय बसलेलं पाहिलंय. एवढ्या मोठ्याने शेठजी जा म्हणतोय म्हणजे आपल्याला पाहिलंय. मोठा माणूस आहे, जगणं मुश्किल होईल. आपली नावं घेतली तर चला रात्रीत मॅनेज करू. सगळी चोर परत आली. चुकलो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे. लय मोठी चूक झाली, पुन्हा तुमच्या नादी लागणार ना. लय मोठी चूक केली तुमच्या घरी चोरी करायला येऊन. शेठजी म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय? तेच चुकलो शेठजी, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. हवं तर शेठजी आमचं नाव कुठं घेऊ नका. हवं तर ह्या बघा याची किंमत म्हणून काल एका ठिकाणी चोरी केली होती. ते गाठोडं बरोबरच आहे. ते गाठोडं तुम्हाला ठेवा पण आमचं नाव तुम्हाला सांगू नका. शेठजी म्हणला गाठोडे गाठोडं घेतो. चोरानं सांगितलं जा तुमचं नाव कोणाला सांगा. गाठोडं घेऊन शेठजी पत्नी बशी ए बघ याच्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं. ऐका माता माऊल्यांनो, सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलं होतं. पत्नी म्हणली माय 88,000 तोळा झाला. हे कुठून आलं? शेठजी म्हणला आजच्या कीर्तनाचं फळ आहे. अगं तुम्हाला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. या बसा जा. चोर आले मी म्हटलं या. चोर बसले मी म्हटलं बसा. ते जायला लागले मी म्हटलं जा. त्यांना वाटलं पाहिले ते मुलगा डोळं ठेवा पण आमचं नाव कोणाला सांगू नका. बघ तू सांगितलेल्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप केला तर परमेश्वराने एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक जीवनात कधी कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, कधी मंदिरात गेला नाही. पहिल्यांदा कीर्तनाला गेला तेही तिथं जाऊन झोपला. तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आला तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा भेटला असता. हो पांडुरंग परमात्मा भेटला असता. पांडुरंग परमात्मा भेटला असता. प्रपंचातलं काही कामाला येत नाही आणि परमार्थातलं काही वाया जात नाही. विठ्ठला राम रावणाचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना कुंभकर्णाला उठवण्यात आलं. अरे झोपलाय काय? उठ म्हणल्यानंतर त्याला उठावलं. ते झोपच्या ह्याच्यामध्ये उठलं. ते रागामध्ये भावावर आक्रमण झालंय म्हणून महाराज धडा 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 निघालं. बरं कुंभकर्ण काय साधा माणूस होता. आपल्या रोटी एवढा निसता त्याचा एक पाय होता. रोटी गावा एवढा त्याचा पाय म्हणजे शरीर केवढा असा. पाय टाकला की महाराज हजारो वानर पायाखाली चिरडून जायचे. हे धपा धपा निघालं सगळे वानर महाराज पायाखाली चिरडायचे. एका वानराने पाहिलं आमच्या वानर जातीवर हल्ला.
राग आला त्याला. ते वानर झाडावर उड्या मारत मारत टान्नुक टुन्नुक टान्नुक टुन्नुक टान्नुक टुन्नुक उड्या मारत मारत आलं. कुंभकर्णाच्या बुकुट्यावर बसलं. कुंभकर्णाने काय आहे म्हणून उच्चारलं. पुढं घेतलं तर त्याच्या अंगाचा वास येत होता. आणखी जवळ घेतलं तर लय वास आला. काय रे, युद्धाला सुद्धा शेंट मारून आला काय? नाही नाही, हे माझ्या मूळच्याच अंगाचा वास. बरोबर, म्हणजे माझा जन्म झाल्यापासून माझ्या अंगाचा श्वास येतो, म्हणून माझं नाव गंधमादन ठेवलंय. या देहाला गंधमादन म्हणतात. बरं बरं, गंधमादना आवडलाच का तुम्हाला? बरं बरं, तुला मारणार, तू जवळ ठेवायसारखेस, तुला मारून काय काय? एकदा रावणाचा मन सोडून देतो तुला. त्या वानराने गंधमादनाने सांगले, वेळबिड लागलं काय? मी माझ्या रामाचा आहे, रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणून. पार्टी बदलली नाही. कुंभकर्ण त्याला म्हणले, अरे एवढं काय रे बोलतोय? अरे तुझ्या अंगाचा वास आला म्हणून तुम्हाला आवडला. एकदा रावणाचं मन सोडून देतो तुला. मी माझ्या रामाचा आहे, रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. तुला विमान देऊ का फिरायला? नको, तुला पाहिजे काय? काय नको? अरे एकदा रावणाचा मन, तो बी शेवटचा ऐक. मी माझ्या रामाचा आहे, रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. ऐका रोटेकर, बघ हातामध्ये असा दाबला तर तुला मारून टाकेल, रक्ताच्या चळकंड्या तुझ्या अंगातून काढेल. एकदा रावणाचं मन सोडून देतो, तुला जीवदान देतो, मरेल पण रावणाचा जाणार नाही. असं म्हणल्यावर राग आला आणि थोडं दाब. बोल, कोणाचा आहे? रावणाचा नाही, रामाचा. रामाचा म्हणलं की दाबायचं. बोल, कोणाचा आहे? रावणाचा नाही, रामाचा. एवढं दाबलं महाराज, प्राण कंठापर्यंत आला. बोलताय, मरणार होता. बोल, कोणाचा आहे? बोलताय ना, डोळ्यातून अश्रूच्या धारा. रावणाचा मान हलवला. रामाचा, रामाचं म्हणलं तसं असं दाबलं महाराज. तो कुंभकर्णच रक्ताच्या चळकंड्या शरीरातून दिलं ढिगाऱ्यामध्ये फेकून. सायंकाळी युद्ध संपलं. जगाचा मालक रामप्रभू पळत आला. कुठे माझा गंधमादन? ढिगाऱ्यात इकडे तिकडे जगाचा मालक त्याला शोधतोय. सापडला. थोडा प्राण बाकी होता. उचलन मांडीवर घेतला. गंधमादना, माझ्यासाठी प्राण द्यायला मागे पुढे पाहिलं नाही, पण बदलला नाही. तुझे निष्ठा ढळू दिली. तुला काय पाहिजे? इंद्रपद? ढाय मोकळून रडतोय तो गंधमादन. नको देव, इंद्रपद नको. तुला नवीन शरीर देऊ का चांगलं? मानाला नको देव, नवीन शरीर नको. तुला काय पाहिजे? काय नको देवा? माकडाच्या योनीला जन्माला आलो, पण माझं काय भाग्य असं? जगाच्या मालकाने आज मला मांडीवर घेतलंय. असा योग पुन्हा माझ्या जीवनामध्ये परत येणार नाही. परमेश्वरा, ऐकलंय, तुझ्याशिवाय जीवनाचं सार्थक आहे. काय मी पुण्य केलं असेल की जगाच्या मालकाने मला मांडीवर घेतलं? जगाच्या मालकाने मांडीवर घेतलंय. देवा,
तुझ्याकडे पाहत पाहत तुझ्यामध्ये समरस व्हायचंय. स्वतःच्या हाताने डोळे झाकले, त्या गंध मादनाची आत्मज्योत आपल्यात सामावून घेतली. माझ्या श्रीरामाने आपली जागा त्या वानराला दिली. याचं कारण फक्त निष्ठा ढळू दिली नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगता, भक्त त्यालाच म्हणतात. एकदा प्रेमाने भजन करूया, सगळ्यांनी हात वरती करा. वा वा, बसायला जागा नाही ओ मंदिरात. काय ओ संख्या, खरंच आवडला बरं का रोटीकरांचा परमार्थ. देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. अरे 2 पावलं तुम्ही परमेश्वराच्या दिशेने टाकताय. अरे संकटाच्या वेळी माझा परमेश्वर 100 पावलं टाकत तुमच्या दिशेने येईल आणि तुमचं रक्षण करेल. एक साथाळी. हा वा वा वा. एक कट्ट्यावर बसलेली सुद्धा टोका. धन्यवाद रोटीकर. 24 वर्षाच्या परमार्थात मंदिरात बसून टाळी वाजवतात. वाजवलेली टाळी वाया जाणार नाही. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं चांगलं होणार. हे काय आवडणार नाही. पहिल्यांदा चालू आहे तुमच्या सप्त्यातल्या कीर्तनात. बघू द्या एकदा पुरुष मंडळीचा आवाज. 15 मिनिटं माझे राहिले. पुरुषांचा आवाज जेव्हा ते का महिला मंडळाचा एकदा आवाज ऐकतो, कीर्तन सोडून देतो. हा सगळ्या पहिले महिला मंडळांची संख्या जास्त, महिला मंडळांना प्राधान्य. सगळ्यांनी जोरात म्हणा, सगळ्यांनी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काय आवाज आहे वा. पुरुष मंडळ
जोरात आवाज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुरुष मंडळ धन्यवाद. महिला मंडळ धन्यवाद. वा 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 वा. खूप गोड भजन, पण महिलांचा आवाज जोरात होता बरं का. ज्यांनी म्हणलं त्यांना धन्यवाद, नाही म्हणलं त्यांना चौपट धन्यवाद. देवाच्या नामासाठी आनंद मिळाला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म. नामस्मरणाचं वर्म चुकू नये. चुकली या वर्म फेरा पडे. परत घाड व्हावं लागतं, परत बैल व्हावा लागतं, परत नालीतला खेळा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य द्यायचा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाविन काही आता बोलण्याची नाही. काही बोलायचं असलं तर देवाविषयी बोलायचं. भजन करायचं असेल, नाही देवाने स्वर दिला. इकडं महाराज मंडळी प्रमाण म्हणायला लागले. नसल पाठ, आकार लावा, आ म्हणा, लाला म्हणा, पण समरस्व त्याच्यामध्ये. हा लाला म्हणला तरी फायदा होईल. फक्त हा वाया जात समरस पाहिजे. तरी देवाने स्वर नसला दिला. आ म्हणाला. मी त्याच्यावर एक उदाहरण सांगेल तुम्हाला. हे टाळकऱ्यांनी बी आता सगळे प्रमाण हे आहेत ना, महाराज मंडळी प्रमाण म्हणले, सगळ्यांनाच पाठ असतं का? नाही. मग टाळकऱ्यांनी कळून द्यायचं नाही आपल्याला काही येत नाही. कोणी आ म्हणाला मग फक्त पांडव उघडं पाडायचं नाही. मी शिक्षक होतो, लक्ष द्या. 1-2 मिनिटाचं उदाहरण, लक्ष द्या. ऐकताय ना? आवाज येतोय छोटा मला कुठून तरी. ती बाळ बघ. मी शिक्षक होतो बरं का माऊली महाराज. मी 10वी पर्यंत शिकवायला होतो. शिक्षक व्हायच्या आधी आमच्याकडे एक D.Ed प्रक्रिया होती सगळ्यांची. आणि मग त्या D.Ed प्रक्रियेमध्ये 15 दिवस इंटर्नशिप असायची. एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं. जसं शिकवल तशी चांगली मार्क पडायची आणि त्याच्यावर ठरायचं की शिक्षक होणार आहे का नाही. आता मी D.Ed करत असताना मला पुण्यातली धनकवडीची शाळा मिळाली. 6वीचा वर्ग मिळाला. आता म्हणलं 15 दिवसात काय शिकवावं जेणेकरून मला मार्क चांगले मिळतील. तिकडे लक्ष. आता उठू नका. इकडे लक्ष. त्या D.Edच्या प्रक्रियेमध्ये 15 दिवस एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं. जसं शिकवल तसे मार्क मिळायचे. त्याच्यावर ठरणार होतं की शिक्षक होणार आहे का. मी गेलो. 6वीचा वर्ग माझ्याकडे मिळाला. आता म्हणलं 15 दिवसात काय आपण शिकवणार आहे. पण मला पेटी वाजवायला येते, हार्मोनियम पेटी वाजवायला येते. मी म्हटलं 15 दिवसात आपलं पेटीवर पाडे स्वरात पाठ करून घेऊ. स्वरात पाठ करून गेल्यावर जरा वेगळं वेगळं एक वजन पडेल आणि मला मार्क चांगले मिळतील. सगळ्या पोरांना सांगितलं, पोरांनो 15 दिवसासाठी आलोय, पण मला मार्क चांगले मिळण्यासाठी मी तुमची प्रगती दिसली पाहिजे. पोरांनो आपण सगळ्यांनी पाडे पाठ करायचे. पाडे पाठ करून सरांना दाखवून द्यायचंय खरंच चांगलं शिकवलंय. आता पाडे पाठ करायला लावले. पण मला खरंच सांगा रोटीकर, सगळ्यांना पाडे पाठ होतात का? होतात का? सगळ्यांना होतात? खरं बोला ना, होतात का? अजिबात. ते कोपऱ्यातली 2-4 लय मारली. पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेली, मग सर तुम्ही आम्हाला हाना मारा तोडा, आम्हाला काय पाडे पाठ होणार. मी म्हणलं लोकांच्या लेकराला 15 दिवसासाठी आलो, कशाला मारायचं. म्हणलं बाबांनो
इकडं ज्यांना पाडे पाटे ती म्हणायला लागली, कुणी आ म्हणा ला म्हणा, फक्त तोंड उघडा. ते कोपऱ्यावाली म्हणले मग काळजीच करू नका. त्यांना मंत्र दिला आणि मग ही पोरं ज्यांना पाडे पाटे ती म्हणायची, ही स्वरात मग कुणी आ म्हणायचं, ला म्हणायचं. कोपऱ्यातले बहादर. आता 15व्या दिवशी सर चेकिंगला येणार होते. मी 14व्या दिवशी डोकं लावले. जी आन लालावाली होती ती उचलली पहिल्या लाईनीत बसवली. म्हणलं पहिल्या लाईनीवाल्यांना विचारणार नाही. उचलली पहिल्या लाईनीत बसवली. फक्त म्हणलं घाबरायचं नाही, कोणी बी येऊ. ते म्हणले काळजीच करू नका लिमन सर, वाजनात बसतो. म्हणलं एवढं बी वाजनात बसू नका की भांड उघडं पडत. 15व्या दिवशी सर आले. काय लिमन सर तयार? म्हणलं सगळ्यांचे पाडे पाडे करून घेतले. 15 ते बी पीटीच्या स्वरावर. सरांना आनंद झाला. सर पुढे आले. सगळे काय पोरांनो, सगळ्यांचे पाडे पाठ. सगळ्यांपेक्षा ह्या आन लालावाले चौघांच्या पुढचा जोरात आवाज, पैसे आम्हाला पाडे पाटे. मी म्हणलं हळू. सरांनी कोपऱ्यातला उठवला, तिथं मी हुशार बसवल्या. दुसऱ्या कोपऱ्यातला उठवला, तिथं मी हुशार बसवलेला. मधला उठवला, तिथं मी हुशार बसवलेला. सर म्हणले कोपऱ्यातल्या पोरांना पाडे पाटे तर पुढच्यांना विचारायलाच नको. मी म्हणलं शिजलं. लिमन सर कोपऱ्यातल्या पोरांची तयारी करून घेतली, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला. मी म्हणला जमलं बाबा, आपले जे करायचं होतं ते झालं. सर जायला लागले. पण एका बहादराला म्हणलेलं वजनात बस, तो लईच वजनात बसलेला. तो जिकडे सर जाईल तिकडे. सर कोपऱ्यातून परत आले. त्याला म्हणले उठ उठ. त्याला मी सांगितलं उठावलं तुमच्या चौघापैकी कोण आलं तरी वजनातून खायचं. ते वजनातून. त्याला म्हणले कितीपर्यंत पाडे पाडे पाडा. त्याला काय माहित पाडे किती पर्यंत असतात. तो म्हणला जेवढे पाडे तेवढे पाडे. लिमन सरांनी शिकवल्या. मी म्हणलं खरे बाबा. सर म्हणले कोणता मी म्हणायला वा. सरांनी शिकवल्या. सर म्हणले मन आठाचा पाडा. तो मलाच म्हणतोय लिमन सर पेटीचा स्वर धरा, स्वर धरा. मी म्हणलं तर तो आणि मग त्याला लावला आठाचा पाडा म्हणाय. मन आठाचा पाडा त्याने चालू केला. ऐकायचं 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग ला ला ला, 8 साती ला ला ला, 8 9 ला ला ला, 8 82. अरे 8 45 पर्यंत बरोबर होता. लिमन सरांनी सांगितलंय ज्यांना कुणाला येत नाही त्यांनी हा म्हणाला. काल सरांनी चौघांना उचलून पहिल्या लाईनीत बसवलं. मला मी लग्नाला म्हणतो इथे हा म्हणत्या. येईल तैसा बोल. रामकृष्ण नामस्मरणाचं वर्म चुकू नका. त्या भक्तीमध्ये आपला आवाज समरित करा. अरे घेतलेलं नामस्मरणच तुम्हाला वाचवेल, दुसरं कोणी नाही. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा ठेवून त्याचं भावना करा. खरा भक्त असतो कोणती इच्छा ठेवत नाही. इदम इच्छा तितिक्षा काम शब्दीना कोणती इच्छा ठेवत नाही. निष्काम निश्चळ भक्तीपासून दूर होत नाही. विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. खऱ्या भक्ताला माहित असतील सोडवी नामाचा स्वामी निश्चयेसी. सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी. निष्ठा ढळून देत नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. खरा भक्त ढळत नाही. मग अशी भक्ती केली
कसा बी असू दे, देव इतका उदार आहे, उपेक्षा करत नाही कोणाचाही केला. एकच उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका ऐका, लक्ष देऊन फक्त शांततेत ऐका. 5 मिनिटं माझे कीर्तनाचे राहिले, 5 मिनिटात मी कीर्तन सोडून जाणार आहे. फक्त त्याचं भक्त होऊन राहिलं तर कोणाकोणाचा स्वीकार करतो. मंगळवेड्यामध्ये एक श्यामा नावाची वेश्या होती. वेश्या व्यवसाय करायची, राजाच्या दरबारामध्ये नाचायची, रोज नाचायची, रोज नाचायची. ऐका ना बाबांनो, पण दुर्दैवतीच्या जीवनातला लग्न न होता तिला एक मुलगी झाली. पण मुलगी इतकी सुंदर होती, रस्त्याने चालताना तिच्या पायाला खडा टोचला तर टपकन रक्त यायचं. तिने जर सुकलेल्या फुलाला हात लावला तर फूल उमलायचं. इतकं तेज तिच्या त्वचेमध्ये होतं. हळूहळू मुलगी मोठी झाली. रोज आईला म्हणायची, आई बाकीच्या मुलींसारखं मलाही वाटतं ग, माझ्या आईने मला जवळ घ्यावं. आई किती दिवस नाचणार, एकदा तरी तुझ्या मुलीला जवळ घेऊन तिच्यासाठी वेळ काढायचा. लवकर येत जा बाळा, हे थकून जाते. रोज मुलगी वाट पाहायची, आईची वाट पाहत झोपायची. ऐका रोटिक, सकाळी ती वेश्येची मुलगी उठायची. बाप कोणी माहित नाही, आई ती वेश्येची मुलगी होती. पण आईची सेवा करायची म्हणून चूल पेटवायची. एका बाजूला पाणी ठेवायची, एका बाजूला भात ठेवायचे. आई सकाळी उठून स्नान करून दोघी एकत्र जेवायच्या. तेवढाच वार्ताला पडायचा. आई आता मुलगी मोठी झाली होती. काल मी दुकानामध्ये गेलो होतो, तो दुकानदार ना माझ्याकडे एक सारखा पाहत होता. बाळा तुझ्याकडे कोणीही एक सारखं पाहू दे, तो मात्र पाहायचं नाही बरं का, तो पाहायचं नाही. आई काग लोकही मला म्हणत असतील वेश्येची मुलगी, वेश्येची मुलगी. एक दिवस ती मुलगी आपल्या आई बरोबर राज दरबारात गेली. मंगळवेड्याचा राजा, त्याचं लक्ष त्या वेश्येच्या मुलीकडे गेलं, सौंदर्य पाहिलं. आजपर्यंत त्या वेश्येचा उपभोग घ्यायचा, पण पोरीचं सौंदर्य पाहिलं, मुलीवर वाईट नजर गेली. सांगितलं त्या वेश्येला, आजपासून तू नाचायचं नाही, तुझ्या मुलीला नाचायसाठी पाठवायचं. वेश्या घरी आली. बाळा राजाची नजर तुझ्यावर गेली, आता तुला नाचावं लागलं उद्यापासून. आई तू जसं जीवन जगतेस ना, मला तसलं जीवन जगायचं नाही. रस्त्याने चालताना लोक म्हणतात वेश्याची मुलगी आली, वेदना होतात. आई तुझ्यासारखं जीवन जगायचं नाही. बाळा तू जर नाचली नाहीस तर राजा आपल्याला जिवंत ठेवणार नाही. ऐका, दुसऱ्या दिवशी मुलीला साडी घातली, डोक्यावर पदर घातला. बाळा कुणी तुझ्याकडे पाहू दे, तू खाली पाहायचं, डोक्यावरचा पदर खाली होऊन द्यायचा नाही ग लेकी. माझ्या तर आयुष्याचं वाटोळं झालं, माझ्या लेकीचं माझ्यासारखं व्हायला नको. बाळा पण गेली नाहीस तर राजा जिवंत सोडणार. मुलगी आली साडी घालून, नाचते मुलगी, नाचते मुलगी. राजा तिचं सौंदर्य पाहून बुद्धी हरवली त्याची, पळत आला. त्या वेश्येच्या मुलीचा हात धरला. हात धरल्या धरल्या राजाच्या हातातून हात आपला बाजूला काढला. वेश्या नाचता नाचता पळून आली. तिथे काही हो जीवाचं, पण असल्या गिधाडाच्या नगरीमध्ये राहायचं नाही. आली मुलगी पळत पळत घरी. आई पाठीमागे आली ती वेश्या. आई तू जसं जीवन जगते तसं मला जीवन जगायचं नाही. बाळा तू पळून आलीस, राजा आपल्याला जिवंत ठेवणार नाही. रात्र होत चालली, काय करावं काय करावं, माझी आई मेल्या जाईल, मी मरेल, काय करावं काय करावं.
मुलींनी रात्रीचं ठरवलं या जगातच राहायचं नाही. निघाली मुलगी जीव संपवायच्या भावनेने निघाली होती. पाठ जंगलामध्ये आली. एका झाडाला फास लावला. आत्महत्या करणार तेवढ्या घडलेली घटना आहे बाबांनो, लक्ष देऊन ऐका. फास घेणार तेवढ्या एक साधू संतांची दिंडी चालली होती आणि दिंडी चालू असताना ऐका त्या दिंडीच्या नामस्मरणाचा आवाज आला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी. भजन करा सगळे, रोटी कर. संपत आलंय माझं कीर्तन. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. ऐका ना बाबांनो, आत्महत्या करायला चाललेली वेश्याची मुलगी तो नामस्मरणाचा आवाज ऐकला. नामस्मरणाचा आवाज ऐकून आपण तर मरणार. जाता जाता साधू संतांचं दर्शन घ्यावं म्हणून मुलगी त्या दिंडीच्या कडे लागली. पण दिंडी सामान्य माणसाची नव्हती. दिंडी कोणाची होती ऐका रोटीकर. दिंडी होती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीची. आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीची भजन चालू आहे. मुलगी भजनामध्ये दंग झाली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. माऊली अभंगावर अभंग म्हणताय. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साधनी. सर्व सुखाचे अगर बाबर महादेवीवर. राजा सतकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकली. कौतुक ऐकलं. कोण आहे इतका सुंदर? महाराज वर्णन करतात. महाराज कोणाचं वर्णन करताय व तुम्ही? बाळा मी त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन करतो. खरंच इतका सुंदर आहे दिसायला तो. हा ज्यांनी जग निर्माण केलंय. ओ कितना सुंदर होगा. महाराज सगळ्यांचा उद्धार करतो तो. हा बाळा सगळ्यांचा उद्धार करतो. सगळ्यांना जवळ घेतो. हा बाळा सगळ्यांना जवळ घेतो. पण महाराज माझं पूर्व चरित्र विचित्र आहे हो. काय झालं मुली? महाराज माझा बाप कोण आहे मला माहित नाही. मला जन्म कोणी दिला आहे काही माहित नाही. कारण आई आहे ती वेश्या आहे. मी एका वेश्येची मुलगी आहे. तरी तुमचा विठ्ठल पांडुरंग मला जवळ घेईल. ज्ञानोबारायांनी सांगितलं बाळा कोणाची उपेक्षा तो करत नाही. तू चाल पंढरपूरला. माझा विठोबा तुझं रक्षण करेल. निघाली मुलगी भजन करत करत. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. 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 राम कृष्ण हरी जय जय
मनामध्ये विचार करतो कसा असेल तो पांडुरंग दिसायला. तो जर सुंदर असेल ना त्याच्याशीच लग्न करणार. तोच माझा मायबाप, तोच माझा पती, तोच माझा सर्वस्व. ऐका, मुलगी खाबाऱ्यापर्यंत आली. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं पुढे तुमचा पांडुरंग. माऊलीने दाखवलं का बघ युगे 28 झाली पण विटेवरचा बाजूला सरला नाही. विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवून तो जग निर्माण करणारा पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणजे ती दगडाची मूर्ती बाळा दिसायला दगड आहे पण आपल्याला खाऊ घालणारा, आपला पालक पोषण करणारा, जगाचा मालक तोच आहे. महाराज लय मोठ्या आशेने आलती हो. असा आहे दिसायला, तसा आहे दिसायला, राजस सुकुमार, अन्नाचा पुतळा, रवी शशी कळा लोकलिया, सूर्याचं तेज ज्याच्या पुढे फिक. पाहायला गेलं तर दगड. मी नाही दगडाचं दर्शन घेणार. मुलगी माग वळाली. ए पोरी आलीच आहे, एकदा दर्शन घे मग निघून जा. वेश्येची मुलगी आली. या दगडाचं काय दर्शन घ्यायचंय म्हणून हाताची 4 बोट पांडुरंगाच्या चरणावर ठेवली. चारीच्या 4 बोट पांडुरंगाच्या चरणामध्ये रवल्या गेली. आजही पांडुरंगाच्या पायाला खड्डे करंट बसल्या का हात उचलला. परत 4 बोट ठेवली. चारीच्या 4 बोट पायामध्ये रवल्या गेल्या आणि मग ठाय मोकलून समोर आली, रडायला लागली. पांडुरंगा रस्त्याने चालताना खडा टोचला तर माझ्या पायातून रक्त येते, एवढी मी नाजूक, पण माझ्या हाताच्या बोटांचा स्पर्श तुझ्या पायाला सहन होईना. तू किती नाजूक असशील रे, तू किती नाजूक असशील. संशय घेतला तुझ्या. पण आज बसून विठ्ठला ऐक ना, माझी आई वेश्या आहे. मला जन्म कुठे दिलाय काही माहित नाही. जगातली प्रत्येक संतती आपल्या बापाचं नाव आपल्या समोर लावते, पण मी कुणाचं लावू रे विठ्ठला. कारण बाप कोण आहे हे मला माहित नाही रे, मला माहित नाही. आजपासून ही वेश्येची मुलगी हे शरीर तुझ्या नावे अर्पण करते. आजपासून या शरीरावर फक्त माझ्या विठोबाचा हक्क आहे, इतर कोणाचा नाही. तुझ्या मंदिरात राहील, प्रसाद मिळेल ते खाईल, पण मला दूर लोटू नको रे विठ्ठला. लहानपणापासून दुःखाशिवाय काही वाट्याला आलं नाही. आईने जवळ घेऊशी वाटायचं, घेत नव्हती रे, कुणी माया लावली नाही आयुष्यात. पांडुरंगा तूच माझं सर्वस्व. ही वेश्येची मुलगी तुझी आहे. रोज मंदिरात नाचायची त्याच्या नावाने. बिदरच्या बादशाला कळालं पांडुरंगाच्या मंदिरात एक मुलगी नाचते. शिपाई पाठवले न्यायला. मुलगी जायला मागाना. पांडुरंगाचं मंदिर ते शिपाई उद्ध्वस्त करू लागले. ती मुलगी म्हणते माझ्या विठ्ठलाचं मंदिर उद्ध्वस्त करू नका, मी यायला तयार आहे. जायला लागली शिपायांबरोबर. पण परत मनामध्ये विचार केला विठ्ठलाची नाही तर कोणाची नाही. मी येते तुमच्या बरोबर, फक्त एकदा मला माझ्या पांडुरंगाशी बोलून येऊ दे. आली. गाभाऱ्याचा दरवाजा लावला. पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घातले. आपलं दुःख देवाशिवाय कोणाला सांगू नका.
जग हसत हो आपलं दुःख सांगितल्यावर सांगायचं तर देवाला सांगा. ए विठ्ठला, अरे सांगितलं ना तुला मी, अरे मला कोण नाही रे, बाप कोण रे माहित नाही, आई अति व्यक्ते का मला कुणाच्या ताब्यात देतोय. नको देवराया, अंताता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाये. पण तुला वाटत असेल तू सहजासहजी मला कुणाच्या ताब्यात देशील, पण या जन्मात शक्य नाही. कारण हे जीवन तुझ्या नावाने वाहिलंय रे काळ्या. ए बिट्या, मी तुझी आहे, तुझी नाही तर कोणाची नाही. तू नाही देऊ शकत मला कुणाच्या ताब्यात. धरला नामस्मरण करत करत आपला जीव त्या वेश्येच्या मुलीने पांडुरंगाच्या चरणावर जीव सोडला. वेश्येची मुलगी होती. लोक म्हणायला लागले वेश्येची मुलगी प्राण सोडला, बाटली विठ्ठलाची मूर्ती. पण पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन पांडुरंगाने सांगितलं, ए वेश्येची मुलगी आहे, पण तिच्यासारखी पवित्र या जगात कोणी नाहीये. माझ्या उजव्या हाताला तिची समाधी बांध. ऐका, ती वेश्येची मुलगी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? आजही पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर त्या वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागतं, मग पांडुरंगाचं दर्शन भेटतं. हो, ती वेश्येची मुलगी ओ रोटीकर, नाव माहिती आहे तुम्हाला? कानोपात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहुनी भक्ताची आला भेटाया श्री हरी. धनी मलाई दाखवाना, धनी मलाई दाखवाना. वेश्येची मुलगी होती पण भक्त झाली. तिची उपेक्षा देवाने केली नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या विठ्ठलाकडे गेलाय आणि त्याची उपेक्षा केली, असा कोण ऐकलाय? अभंगाचं शेवटचं चरण. तू का माने ऐसा कोणी उपेक्षी. तू का एक दोन मिनिट. हा सांग. कीर्तन संपलंय माझं. लहान मुलांना संस्कार लावा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण आऊसाहेबांनी लावलेल्या संस्कारामुळे लहान पोटात असताना रामाच्या कृष्णाच्या कथा सांगायच्या. म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. मी परत कधी प्रसंग आल्यावर बोलल, मी पवाडाही म्हणेन, पण लक्ष देऊन ऐका. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या ठिकाणी होऊन गेला. ऐका ना बाबा, आपले संस्कार ऐकायचे का? पाळण्यात हलवताना, पाळणा हलवता हलवता, बाळ्या ए माझ्या चिमण्या, ए माझ्या सोंट्या, मामाची कलणार का आत्याची कलणार? ते मामाची बी करत नाही, आत्याची बी करत नाही, तिसरीच पळवून नेत. संस्कार लावा. अरे माझा राजा होऊन गेला. पण ऐका ना बाबांनो, कसा होता? शरीर माणसाचं पण काळीच वाघाचं, हीच तर त्यांची अदा. म्हणून सगळं जग माझ्या छत्रपती शिवाजी राजांवर फिदा, माझ्या छत्रपती शिवाजी राजांवर फिदा, छत्रपती शिवाजी राजांवर फिदा. पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पण मरणाच्या दारात माझा राजा लढत होता प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. अरे बायकोच्या स्वप्नासाठी हाल बांधणारे खूप आहे, पण आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. काय माझ्या राजाचं चारित्र्य होतं बाबांनो. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन,
अशी तर देखणी होती एका मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो सिल्वान, राजा तो सिल्वान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, 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 हिंदू मुसलमान. ऐका ना बाबांनो, अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला त्यावेळी राज्याला आनंद होईल, त्याच्यामध्ये काय नवले. अरे माणसांना आनंद होईल याच्यामध्ये काय नवले. सह्याद्रीच्या खड्या कपाऱ्यातून इथल्या मातीतून सुगंध निघाला. लाल मातीच्या कणा कणात सुगंध दरवळला. जिजाईच्या पोटी बाळ शिवबा जन्मला. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठार करोनी केले बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची, केलेल्या त्या उपकाराची ठेव जरा रे